प्रेग्नेन्सीमध्ये तुला मळमळ नाही झाली का, उलट्या नाही झाल्या का, असे भरपूर सारे डीएम्स आले. इथून माझा 4था महिना सुरू झाला होता. पहिले 3 महिने मला काहीच त्रास झाला नाही, पण 4थ्या महिन्यापासून मला थोडा थोडा त्रास जाणवायला लागला होता. थोडीशी मळमळ, थोड्याशा उलट्या आणि चपातीचा भाजीचा वास येणं खूप कठीण व्हायला लागलं होतं माझ्यासाठी. आणि लास्ट प्रेग्नेन्सीमध्ये जे आमच्याकडून घडलं होतं ते परत घडून नव्हतं द्यायचं. त्याच्यासाठी मला डॉक्टरनी फर्स्ट मंथ पासूनच बेड रेस्ट सांगितला होता आणि मी त्याचा पुरेपूर फायदा घेत होते, कारण की मी काहीच काम करत नव्हते घरी सुद्धा. आणि माझ्या फॅमिलीने मला याच्यासाठी खूप सपोर्ट केलेला आहे. पुढचे 9 महिने मी टोटल बेड रेस्ट केलेला आहे. असं काही नाही की मी बेड रेस्ट म्हणजे बेडवरच होते, पण मी थोडेफार कामं करायची माझ्या हालचालीसाठी. आणि सगळ्यात जास्त विचारला होता मला हा प्रश्न की तुझ्या बेबीचं वेट 3ऱ्या महिन्यामध्ये किती होतं, तर 350 ग्रॅम होतं बेबीचं वेट तेव्हा. तुमच्या बेबीचं किती वेट होतं ते नक्की मला कमेंट करून सांगा. आणि तुमचं वजन वाढत होतं का तेव्हा ते पण नक्की सांगा, कारण की माझं पहिले 4 ते 5 महिने माझं स्वतःचं वजन काहीच नव्हतं वाढलं आणि त्यासाठी मी वेगळा डाएट प्लॅन घेतला होता डॉक्टरकडून. तुम्ही असा काहीसा होता माझा 4था मंथ. त्यानंतर हा स्टोरेज बॉक्स मी तुम्हाला जो दाखवते हा किट साठी आहे, म्हणजे ट्रान्सपरंट आहे आणि आपण काय गोष्टी ठेवल्यात त्या आपल्याला इझिली दिसतात. जर का तुम्हाला हा हवा असेल तर कमेंट मध्ये लिंक किंवा पीपी टाईप करा, तुम्हाला नक्की भेटून जाईल. आणि भाजी तर माहितच आहे बाळतणीसाठी कोणती भाजी असते. मला तर खूप कठीण जायला लागलं होतं, पण कसं बसं खायला लागले होते मी बाळतणीचं जेवण. त्यानंतर मी माझ्या बेबी सोबत छानसं खेळले, त्याला गुड नाईट केलं होतं. मग आजचा दिवस बाय.